मुंबईमध्ये उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात जी आहे ती केलेली आहे आणि यंदा आपण जर पाहिलं तर कमी कालावधी आहे आणि त्यामुळेच उमेदवारांनी भर जो आहे तो डोर टू डोर प्रचाराला दिला पाहायला मिळतोय। भाजपचे उमेदवार सनी सानप आपल्या सोबत आहेत, तरुण आहेत, पहिल्यांदा त्यांना संधी दिलेली आहे। कशा पद्धतीने तुमचा हा सगळा प्रचार सुरू आहे? डोर टू डोर तुम्ही आता सध्या प्रचार करताय, कालावधी कमी आहे, त्यामुळे कसं नियोजन तुम्ही केलंय प्रचारात? प्रचाराचं नियोजन असं आहे की आम्ही टार्गेट करतो की प्रत्येक घरापर्यंत पोचायचं आणि डोर टू डोर म्हणजे घरापर्यंत पोचून प्रत्येक माणसाला भेटून त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, लोक आमच्याशी प्रॉब्लेम शेअर करतात, ते आम्ही त्यांना आश्वासन देतोय की येणाऱ्या 15 तारखेनंतर जेव्हा तुम्ही आम्हाला निवडून द्याल किंवा नाही, जरी आमचं काही भविष्य आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही जास्तीत जास्त मतदान करा, रस्त्यावरती उतरा आणि आज विकासाच्या दृष्टिकोनाने मोदीजींनी जो विकास केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचा विकास, आणि जर तुम्ही मलबारी विधानसभा म्हणजे ही उच्चभ्रू तशीच एकदम स्लम पण इथे तुम्हाला दिसायला मिळेल, तर अशा प्रकारची ही विधानसभा आहे। अशा प्रकारच्या विधानसभेमधला हा 219 वॉर्ड आहे। त्या वॉर्डमध्ये आज मला संधी मिळाली पक्षाकडून, तर मी प्रथम तर सर्व माझ्या वरिष्ठ नेत्यांचे, आमचे महाराष्ट्राचे मंत्री महोदय श्री मंगलप्रभात लोढाजी, मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज प्रचार सुरू आहे आणि या पद्धतीने काम करतोय। थोडंसं ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणाले होते की 40ल्या आतले उमेदवार जे आहे ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू, तो शब्द जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पाळलेला पाहायला मिळतो का? कारण अनेक तरुण उमेदवार तुम्ही आज पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला। नक्कीच तुम्ही बघताय माझ्यासारख्या तरुणाला संधी दिली आहे। वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा खूप होते पक्षामध्ये, नाही असं नाही आहे, पण देवेंद्रजींचं विजन आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तरुणांना संधी देणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनाने महानगरपालिकेला त्यांनी तरुणांना जास्तीत जास्त संधी दिली आहे। तरुण नेतृत्व आता तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, काय नेमकं? 100% तुम्ही बघतायच की तरुणांना जर संधी दिली तर येणाऱ्या काळामध्ये तरुण देशाचं भवितव्य आहे असं मोदीजीच बोलतात, आणि त्या मोदीजींच्या शब्दाला मान देऊन कुठेतरी देवेंद्रजी, आणि आज तुम्ही मलबारी विधानसभेमध्ये जरी बघितलं तर मलबारी विधानसभेमध्ये सुद्धा 3 ते 4 उमेदवार 5 पैकी हे तरुण दिलेले आहेत मंगलजीने। शब्द पाळला गेलाय पक्षाकडनं, 100% शब्द पाळला गेला आहे। एक बाब अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरताय, पक्षाचं काम आतापर्यंत युवा मोर्चा असेल किंवा सगळं काम केलं आहे, काय भावना आहेत की पक्षा वाटलं होतं का तुम्हाला तिकीट मिळेल? नाही, मी विचारही केला नव्हता। जी संधी मला पक्षश्रेष्ठींनी दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो। मग ते देवेंद्रजी असू द्या किंवा मंगलजी आपले स्थानिक आमदार आणि मंत्री हे असू द्या, यांनी जी मला आज ही संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल आणि मी येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करून दाखवण्याचा मी प्रयत्न करेल, जेणेकरून पक्षालाही असं वाटायला नको की कुठेतरी आम्ही चूक केली। धन्यवाद। साहजिकच आहे, मुख्यमंत्र्यांनी याआधी भाषणामध्ये म्हटलं होतं की 40ल्या आतले उमेदवार जे आहे ते मुंबईमध्ये दिले जातील, आणि तो शब्द जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी मुंबईमध्ये पाळलेला पाहायला मिळतोय। सनी सानप एक तरुण उमेदवार आहेत, पहिल्यांदा भाजपानं त्यांना मलबार हिल विधानसभेमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून संधी दिलेली आहे। प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे, डोर टू डोर कॅम्पियनकडे प्रत्येक उमेदवार लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरे, डिव्हिजन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।